नमस्कार मित्रांनो, मी श्रेष आणि आत्ता आपण आलो आहोत आढऱ्यामध्ये, चिपळूण तालुक्यामध्ये आढरे गावामध्ये आलो आपण. आणि आत्ता आपण जाणार आहोत आढरे या धरणामध्ये. हे आनारी आणि आढरे या दोन्ही गावांमध्ये मध्ये वसलेलं आहे आढरे धरण. तर मग चला, आज आपण आढरे धरणावर जाणार आहोत. यांच्यामुळेच पाऊस आलाय, या दोघांमुळेच पाऊस आलाय. तर आपल्याला आता जायचं आहे या साईडला, आढरे अनारी वे या साईडला. इकडे आढरे, इकडे अनारी जाणारा रोड आहे, ह्या साईडलाच आहे. हा आपला रोहित, नरसिंहा आणि तो आहे कुणाल. तर मग चला जाऊया आपण. दोघं पण इकडून आले स्टेशनवरून, यांच्यासाठीच थांबलेला आणि यांनीच लेट केलंय. माणसं 4-5 छत्री आहे. लालपरी आली, लालपरी आली. हे आपल्या अनारी मधली आहे बस, हे अनारी मधली आहे बस. हा रस्ता आहे. आता रस्ता माहिती आहे तुम्हाला, सांगा कुठून आहे. इथं कुठेतरी मळलेली वाट बघितली आहे. साहेबाला फोटोशूट करायचं आहे. ह्याच्या पण मस्त होईल. निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे आढरे धरण किती खुलून दिसतंय. मस्त व्ह्यू आहे ना तो बघ तिथला.
तो फोटोशूट ते करतील बघ, तो करील कुणाल. मित्रांनो बघू शकता आत्ता आपण आलो आहोत आढऱ्या धरणामध्ये. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण आलेलो आहोत. आता कसला व्ह्यू आहे मस्त बघू शकता. ह्या साईडून आपण आलेलो. त्या वरच्या साईडला डोंगर मध्ये अन्नारी गाव आहे असं बसलेलं आहे. श्रम असलं टेन्शन नाही. जो पवनी मास्टर आहे ना तो काय डॅम मध्ये पडला असता ड्रोन तरी नाही काढला असता उचलून. आणला असतास ना पण टेन्शनच नाही. मित्रांनो आपण आता आढऱ्याच्या धरणावरून चाललो आहोत अन्हारीच्या मंदिरामध्ये. तर आता आढऱ्यामध्ये आलोच तर मंदिरात जाऊन येऊया. मग चला आपण अन्हारीतल्या मंदिरात जाऊया गावच्या. फायनली आपण पोचलो आहोत अन्हारीतल्या मंदिरात. बघू शकता मंदिर नुसतं राहत आहे ना. जमीन बनाने में मला 7 पिढी भेटते काय. 8वीं पिढी में जन्म आला. तुम्ही एनी टाइम येऊ शकता. उडत असतं कोणतरी आहेत खाली. ह्याला घरी जायची घाई लागलेली आहे. त्याची मम्मी पप्पा कॉल करून ओरडतात त्याला. कॉल येते का बोलवते. नेटवर्क असेल इथं थोडं. एक गाडी 2 गाडी इथं फक्त मलाच नेटवर्क आहे. मुंबईचा आहे ना मी. व्ह्यू बघा व्ह्यू. ते ढग आहेत ना खाली आलेत तुमच्यासाठी. तुम्हाला दाखवण्यासाठी ढग खाली आलेले आहेत. आमच्या गावातला एकदम गुणी पोरगा. हो हुशार आणि गुणी. ह्याच्या तर काय विचारूच नका. पोरांसोबत जाणार. एक आयटम का भेटले तर पोरांना विसरलाय. गाडी तर घरातल्या आता घेऊनच दिलेली आहे. तो माझा एक भाव आहे त्याच्यासारखाच आहे. आपण भावाचा यांच्यासोबतच शिकलाय तो. त्यांच्यासोबत असायचा. काय काढतो याला घरातल्याने गाडी काय दिली तर घराच्या बाहेरचे गवतं लावले त्याने गाडीवर. हे बघा कोणाला दिसतोय पण त्याला उडवायला पाहिजे. कोणाला दिसतोय तर हे नीट कवर झालं ते झेंडा.
हे बघा, हे बघा, विमान उडण्यासाठी रेडी आहे, पाहू शकता. इंग्लिश बोलते बाई ती. एवढ्या वरती जायला तुम्हाला पण नाही दिसणार, मला तर कधीच दिसला नाही वरती गेल्यावर. तर आता तात्पुरती दिसते, एवढं झूम करून दाखवतो मी तुम्हाला. हा गायबच झाला तो बघा, तो बघा. वरती घे, वरती मस्त तिकडे घे.